हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित। चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्याचा अतोनात नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला पावसामुळे ब्रेक। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक बंद। पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान। दिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम। नांदेडच्या नायगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे रस्त्याची दुरावस्था, जनजीवन देखील विस्कळीत। सिल्लोडमध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा धुमाकूळ। मुसळधार पावसामुळे अनेक लहान मोठ्या नदी नाल्यांना पुराचं स्वरूप। पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमधील दुकानात पाणी। पावसाच्या पाण्यामुळे बेसमेंटमध्ये तळ्याचं स्वरूप। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। सततच्या पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। नव्याने उभारण्यात आलेल्या राजकोट आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी। दरवर्षीच्या तुलनेत 1 लाखाहून अधिक पर्यटकांनी दिली सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट। अधिकृत आकडेवारी बंदर विभागाकडून जाहीर। वाशिम जिल्ह्यातील रिसोडला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाण्याची नासाडी। जेसीबीने खड्डा खोदताना पाईपलाईन फुटल्याची माहिती। बुलढाण्याच्या आठवडी बाजारात घाणीचं साम्राज्य। सगळीकडे कचरा, चिखल आणि माशांचा दुर्गंध। मात्र नगरपालिकेचं दुर्लक्ष। परभणीतील करपरा नदीवरील पुलाचं काम अद्याप सुरूच। गेल्या वर्षी या नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प। पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार नाही का? नागरिकांकडून प्रश्न उपस्थित। राज्यात कोरोना पुन्हा डोकावत असताना बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज। जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती। जालन्यात पावसामुळे होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। मार्गावर कुठेही विजेचे खांब, तारा तुटलेल्या दिसल्यास महावितरणला माहिती देण्याचं आवाहन। करोडोचा खर्च करूनही बुलढाण्याचा सरकारी तलाव समस्यांच्या विळख्यात। तलावाला चहूबाजूंनी हिरव्या वनस्पतीने घेरल्याने तलावाच्या अस्तित्वाला धोका। चंद्रपुरात महाकाली मंदिर परिसरात पोलिसांकडून मॉकड्रिल। दहशतवादी हल्ला झाल्यास ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्याचा सराव। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा दहशतवादी हल्ला मॉकड्रिल असल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। हिंगोलीत पॅन्थर संघटनेचं रास्ता रोको आंदोलन। मजुराला मारहाण करणाऱ्याला अटक करण्याची मागणी। रास्ता रोकोमुळे मोठी वाहतूक कोंडी। अमरावतीत रघुवीर मिठाईच्या संचालकांकडून होतकरू विद्यार्थ्यांना 200 पानांचे लॉग नोटबुक अर्ध्या किमतीत वितरित। आतापर्यंत दिलीप पोपट यांच्याकडून 10,000 नोटबुक वितरित। वाशिममध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला। जवळका शिवारातील घटना। शेतकरी गंभीर जखमी। परिसरात मात्र भीतीचं वातावरण। नांदेडमध्ये नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। साफसफाई न झाल्यानं गटाराचं पाणी थेट घरात। नालेसफाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा। डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पीओपी कोसळला। घटनेची माहिती मिळताच केडीएमसी अधिकारी घटनास्थळी दाखल। दुरुस्तीचं काम होईपर्यंत नाटकांचे शो रद्द। पैठण एसटी आगाराचं यंदा 46 कोटींचं उत्पन्न।
वर्षभरात 70 बसचा 84 लाख किलोमीटर इतका प्रवास. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व तालुक्यात सस्ती अदालत उपक्रम सुरू. उपक्रमामुळे समुपदेशनातून सुमारे 560 शेत रस्त्यांची प्रलंबित प्रकरणं निकाली. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून परतलेल्या जवानांचं वाशिम रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत. यावेळी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.